नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेची जी भरती आलेली आहे, या भरतीमध्ये आपल्याला मित्रांनो महानगरपालिकेचे जे कलम आहेत त्या कलमांवरती बरेच सगळे प्रश्न विचारले जातात। त्यासाठी मित्रांनो आपण महानगरपालिकेचे जे कलम आहे 1888 या सर्व कलमांची माहिती पाहत असतो। आपण आपल्याच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की कलम जे 4 आहे ते कलम 4 कशा संदर्भात आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, असेच सर्व जे व्हिडिओ आहेत ते मुंबई महानगरपालिकेची जी भरती आहे त्याबाबतचे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। ते तुम्ही अजूनपर्यंत जर पाहिले नसतील तर ते पाहायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। चला तर क्षणाचाही विलंब न लावता आपण आपल्याच्या या लेक्चरला सुरुवात करूया। बघा, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 चं जे आहे त्याच्यामधला आपल्याला कलम 4 पाहायचा आहे। आता हे कलम 4 कशासाठी करण्यात आलेला आहे किंवा याच्यामध्ये कशाचा उल्लेख केलेला आहे की जे काही महानगरपालिकेचे जे कलम आहेत त्याच्यामध्ये आपल्याला महानगरपालिकाचे जे काही कामकाज चालतं ते कामकाज कशा पद्धतीने चाललं पाहिजे, त्याच्यासाठी कोणकोणत्या समित्या त्या ठिकाणी तयार करण्यात आल्या पाहिजेत हे या कलम 4 मध्ये काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे। तर बघा, महानगरपालिका कलम 4 मध्ये काय आहे, पहिली जी समिती त्याच्यामध्ये तयार करण्यात आलेली आहे ती आहे महानगरपालिका। तिला अ म्हटलं जातं, इथं आपल्याला इंग्लिशमध्ये ए या नावानं संबोधलं जातं या कलमाला। त्याच्यानंतर ब जे आहे त्याच्यामध्ये स्थायी समितीची जी आहे ती स्थायी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर क जे आहे ते सुधारणा समिती आहे। त्याच्यानंतरची चौथी समिती कोणती तयार करण्यात आलेली आहे, बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन समिती। परिवहन समिती ही चौथी समिती त्या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, कलम 4 अंतर्गत प्राधिकरण करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतरची 5वी समिती आहे ती म्हणजे शिक्षण समिती। त्याच्यानंतर 6वी समिती जी आहे ती म्हणजे प्रभाग समिती। 7वी जी समिती आहे ती 7वी समिती आहे महापौर समिती। त्याच्यानंतर 8वी समिती आहे महानगरपालिका आयुक्त समिती। आणि त्याच्यानंतरची 9वी आणि सर्वात शेवटची समिती आहे ती बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रमांचा महाव्यवस्थापक। अशा ह्या 9 समित्या ज्या आहेत त्या 9 समित्या कलम 1888 मध्ये काय करण्यात आलेल्या आहेत, 4 अंतर्गत नगरपालिका प्राधिकरण जे आहे कलम त्याच्या अंतर्गत या 9 समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, आता तुम्हाला याच्यामध्ये कोणती समिती कोणत्या कलमांतर्गत स्थापन करण्यात आलेले आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सगळे ऑप्शन दिले जाऊ शकतात की कलम 4 अंतर्गत प्राधिकरण समिती कोणती आहे। मित्रांनो, तुम्हाला समितीबाबत कशाही पद्धतीने जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय करू शकता, हमखास त्याच्यावरती तुमचं जे ठाम उत्तर आहे ते ठाम उत्तर देऊ शकता। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण मित्रांनो पाहिलेलं आहे की मुंबई महानगरपालिका जे आहे त्याचं महानगरपालिकेचा अधिनियम 1888 मधील कलम 4 काय आहे आणि ते कशा संदर्भातील आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला आपलं आजचं हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।